ही आमची मंडळी सगळी सेकंड शिफ्ट करून आल्यामुळे आम्हाला जीवनामध्ये मित्रांची खूप गरज असते. त्यातमध्ये असे देवदर्शनाला येणारे जसं मंदिर जवळ येत चाललंय तसं मला उत्सुकता वाढत चालली आणि कधी एकदा दर्शन होतंय. मला मागाशी बोललेलो कुशावर कुंड. जय श्रीराम मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. जसं की थंबनेल बघून तुम्हाला माहिती पडलंच असेल की आपण कुठं जाणार आहोत. आपण नाशिक त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाला जाणार आहोत. आपला प्रवास असणार आहे खोपोली, कल्याण ते नाशिक. चला, आणि हा आपला आहे मित्रपरिवार. आपण कमीत खर्चात कसं त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाला जाऊ शकतो ते आपण या व्हिडिओमध्ये दाखवणार आहेत. खोपोलीवरून कल्याणला जायला लोकल ट्रेन चालू असतात. आपण त्याच लोकल ट्रेननी कल्याणपर्यंत जाणार आहोत. आपली ट्रेन खोपोलीवरून कल्याणसाठी जाण्यासाठी सुटलेली आहे. हा बघा, आमचा अजून एक मित्र आलेला आहे. हाँ लोकुश भाई, क्या हालचाल? आपका परिचय दो. जस्ट आम्ही कल्याण स्टेशनला आता पोचलेलो आहे. आता आमची 12:05ची कल्याणवरून नाशिकला जायला ट्रेन आहे. कल्याण ते नाशिक 90 रुपये तिकीट आहे. पण आम्ही स्लीपरचं 180 रुपयाचं तिकीट काढून चाललेलो आहे. ही आमची मंडळी सगळी सेकंड शिफ्ट करून आल्यामुळे आम्हाला त्यांना आराम देण्यासाठी आम्ही 180 रुपयाचं तिकीट काढून आम्ही स्लीपर क्लासनी नाशिक त्र्यंबकेश्वरला चाललेलो आहे. आमची ट्रेन आलेली आहे आता, पाटलीपुत्रा एक्सप्रेस कल्याण टू नाशिक. चला तर मग आज जाऊन आपली सीट शोधूया कुठे आहे ती. आपल्याला आपली सीट भेटलेली आहे. ही ट्रेन 12:05ची होती, ती पण 12:30ला आलेली आहे स्टेशनला. आता आपल्याला नाशिक स्टेशनला जायला कम से कम 3:30-4 तरी वाजतीलच. चला तर मग आता नाशिक स्टेशन आल्यावरच तुम्हाला भेटूया. जसं की तुम्हाला बोललेलो, आपल्याला नाशिक रोडला पोचायला 3 ते 3:30 वाजतील. आता आपण 3:30 वाजलेले आहेत, नाशिक स्टेशनला पोचलेलो आहे. आता आपण इथून त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाला जायला बस बघणार आहेत. बस इथून 5 वाजता चालू होतात. आपल्याला आता 1.5 ते 2 तास वेट करायला लागणार आहे. ते वेट करून झालं 5 वाजल्यावर तुम्हाला बस कुठून कशी भेटते ते सांगतो. तुम्ही बघू शकता आता आम्ही नाशिक स्टेशनच्या बाहेर आलेलो आहे. इथं बघू शकता रिक्षा स्टँड आहे. रिक्षा स्टँडच्या जस्ट समोरच्या बाजूलाच आपला नाशिक त्र्यंबकेश्वरला जायला बस लागलेल्या असतात. तिथून आपल्याला बस पकडायची आहे. चला तर तुम्हाला दाखवतो. आपली त्र्यंबकेश्वरला जाणारी 245 नंबरची बस आलेली आहे. आपण आता बसमध्ये जाऊन बसूया. चला. नाशिक रेल्वे स्टेशन ते त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हा 2 तासाचा प्रवास आहे. पण सकाळी ट्रॉफिक नसल्यामुळे आम्ही तिथे 1.5 तासात पोचलो. आपल्याला बसवाल्याने एकदम मंदिराच्या 5 मिनिटाच्या अंतरावर सोडलेलं आहे. आपण आता चालत मंदिराच्या दिशेने चाललेलं आहे. आपण पहिले आता कुशावर तीर्थ या कुंडामध्ये अंघोळ करणार आहेत. त्यानंतर दर्शनाला जाणार आहेत. भाई, कसं वाटतं तुला मंदिर जवळ येतं तर? जसं जसं मंदिर जवळ येत चाललंय तसं मला उत्सुकता वाढत चालली आणि कधी एकदा दर्शन होतंय असं झालंय. कारण का खूप दिवसाची इच्छा होती त्र्यंबकेश्वरला यायचं. किती वर्षातून हा योग आला तुझ्यामुळं. खास कुशावर कुंडाकडे जाण्यासाठी मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूने आपल्याला सरळ चालत जायचं आहे. 5 मिनिटात आपण कुंडाकडे पोचून जाऊ. जे तुम्हाला मागाशी बोललेलो कुशावर कुंड हेच आहे. तिथं आपण आता आंघोळ करून दर्शनाला जाणार आहेत. आपलं कुशावर तीर्थ कुंडात आंघोळ करून झालेली आहे. आता आपण त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाला आपण आता मंदिरात जाणार आहेत. दर्शन आमचं आत्ताच झालेलं आहे. दर्शन 1 नंबर झालं. आम्ही सकाळी तरी पण 7:30ला लाईनीत लागलेलो. आत्ता 9:15 वाजलेत.
आमचं 2.5 तासात दर्शन झालेलं आहे. भाई दर्शन कसं आलं आपला? दर्शन अतिशय उत्तम झाला, मन एकदम प्रसन्न झाला, मस्त असं दर्शन झाला. जीवनामध्ये मित्रांची खूप गरज असते आणि त्यातमध्ये असे देवदर्शनाला नेणारे मित्र यांचे तर हे क्वचितच मिळतात आणि ते माझ्या आयुष्यात भेटलेत. दर्शन तर आपलं मस्त झालेलं आहे. आता बाहेर थोडाफार नाश्ता करून आपल्याला नाशिकसाठी सिटी बस स्टँडला, जिथे सिटी बस लागतात तिथे जायचं आहे. मंदिराच्या इकडून सरळ बाहेर आल्यावर मेन रोडवर सुखसागर हॉटेल आहे. तिथे उत्तम प्रकारचं महाराष्ट्रीयन जेवण भेटतं. 160 रुपयात लिमिटेड थाली. तिथे तुम्ही जेवण करू शकता. आपला नाश्ता करणार होतो पण नाश्ता केलाच नाही. डायरेक्ट आपण जेवून घेऊन डायरेक्ट आपल्या नाशिक ते त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे नाशिक रेल्वे स्टेशन त्या बस स्थानकावर आपण आलेलो आहे. त्याला आता बस आपण नाशिक त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या इथून 2:30 वाजता बसलेलो. आता 3:45 वाजलेले आहेत. आपण नाशिक रेल्वे स्टेशनला आलेलो आहेत आणि आपली ट्रेन आता 6 वाजताची आहे, तपोवन एक्सप्रेस. तोपर्यंत आपण रेल्वे स्टेशनच्या वेटिंग रूमला थांबणार आहेत. 6 वाजताची जी ट्रेन होती कल्याणला जाणारी, ती 20 मिनटं लेटने आलेली आहे. चला तर आपण जाऊन आतमध्ये आता आपली सीट बघूया कुठे आहे. जी 6 वाजताची ट्रेन होती नाशिक रोडवरून कल्याणला जाणारी, ती 6:30ला आलेली आहे. ती कमसे कम आता 4 तासांनी कल्याणला पोहोचेल. चला तर मग आता कल्याणला पोहोचल्यावरच तुम्हाला भेटूया. आज त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेऊन आता परतीचा प्रवास सुरू. महादेवाची कृपा सर्वांवर राहो. 9 वाजता आमची गाडी कल्याण जंक्शनला आलेली आहे. आता आम्हाला खोपोलीला जायला ट्रेन शोधायची आहे. 9:50च्या लोकलने आम्ही कल्याणवरून खोपोलीला पोचलेलो आहेत आणि हा ब्लॉग इथेच संपवतो आहे आपण. जर तुम्हाला हा ब्लॉग बघायला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या इंस्टाग्रामला पण चॅनल आहे भावंटू नावाने, त्याला पण फॉलो करायला विसरू नका. आपल्या ट्रिपला झालेला एकूण खर्च इथे दाखवलेला आहे.